दिसते बाई, घरात कोणी दिसत नाही. दादा कोण मालबाई? माझी बाई आहे का बाई? काय आली बाई तू? फोन नाही केला, काही नाही. कशी आली बाई? बस 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 बरं. मला बहिणीनं निरोप पाठवला होता. कशी आहे दादा तब्येत आता? बरं वाटते दादा? औषध बिवषध घेतली? दवाखान्यात गेला होता? जेवण केलं तू? तुला वहिनीनं फोन केला होता? कायसाठी केला होता बाई फोन? रत्ना, इकडे हो. बाई आली हो, मालूबाई आली. तिला चहा घे, मांडव बाई. ये लवकर. कोण? मालूबाई आल्या का? मालूबाई बसा बसा, मी पाणी आणते आणि चहा मांडते. त्यातपर्यंत बोला तुम्ही भावासोबत. दादा बहिणीनं फोन केला होता. आईचं सोनं आहे म्हणे, आपण वाटून घेऊ म्हणून मी आली. का हो बाई, आई आजारी होती. तुला किती वेळा फोन केलो, तू एकही वेळा आली नाही. सोन्याच्या वाटणीचा फोन आला तुले. सोन्याची वाटणी करायची आहे. त्या वहिनीनं फोन केला तर कशी चटकन आली हो बाई तू. आई असताना तू येत होती तर आईनं तर तुला सगळे भांडे दिले हो, सोन्याचे तांब्याचे. काय काय भांडे देत जाय आई तुले. तूच तर घेतले सगळे भांडे. आता एकच पोत उरली आहे बाई, आणि त्याच्यातही तू वाटणी मागायला आली. वा बाई वा. आता एक पोत आहे, ते पुरीच पोत घेऊन जाय तू. मी काही वाटणी करत नाही, घेऊन जाय. रत्ना, त्या आईची पोत आहे, ते बाईला देऊन दे. बाई आता काही उरलं नाही या पोतीशिवाय. आता पोतच उरली होती, ती तुला दिली. आता फक्त आईच्या आठवणी राहिल्या आपल्या घरातनी. आता राहिली शेती. तर शेतीचा हिस्सा मी वेळ आल्यावर जेव्हा वाटण्या करू तेव्हा मी वेळेवर तुले शेतीचा हिस्साही देऊन दे. रत्ना, झाला नाही का हो चहा? बाईले चहा पास, स्वयंपाक कर आणि जेवण खाऊन करून पाठवून दे. दादा तू किती मौल्यवान बोलला. मीच खरंच लालशी आहे. मला नको आता काहीच. दादा माय चुकलं दादा, मला माफ कर. मला काहीच नाही पाहिजे. फक्त मला ना या घरात याची जागा पाहिजे. आनंद थालीभर पाणी भेटलं, हेच माझ्यासाठी लय होते.